नमस्कार मंडळी, आपण आहोत नाशिकमध्ये आणि इथे भरलं आहे विश्व मराठी संमेलन. आणि गेस करा आपल्यासोबत कोण आहेत? आपल्यासोबत आहेत अंशुमाला रामचंद्र पाटील. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, तुमचा उत्साह पाहून अक्षरशः मी भारावून गेले. मॅम, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड एकदम झकास आहे आणि सर्वप्रथम नाशिकमध्ये येऊन इथे जो काय असा प्रफुल्लित झालो आहे ना. सर्वच पद्धतीची ही नगरी आहे, म्हणजे साहित्यिक आहे, कलाकारांची नगरी आहे, नाट्यकारांची नगरी आहे. सर्वच कला म्हणजे उपजली निपजली सगळी इथंच. आणि सर्वप्रथम इथं राज्यकर्त्यांचं अभिनंदन केल्याशिवाय किंवा त्यांना थँक्यू म्हटल्याशिवाय चालणं अपुरं ठरेल हे. कारण गेले 4 वर्षापूर्वी त्यांच्या माइंडमध्ये ही पार्श्वभूमी आली आणि त्यामुळेच हे मराठी संमेलन साध्य होऊ शकलं. अदरवाईज जरा कठीण होतं एवढं भव्य दिव्य प्रकारामध्ये करणं. त्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत असतील, आपले सर्वेसर्वा देवेंद्रजी असतील किंवा गिरीश महाजन असतील, छगन भुजबळ आहेत. म्हणजे मी कुठल्या राजकारण्यांमध्ये नाही आहे, परंतु या संमेलनामध्ये ज्यांचा सहभाग, ज्यांच्या सहकार्यानं हे साध्य होऊ शकलं, ह्या मंत्रिमंडळातल्या मान्यवरांमुळेच हे शक्य झालं. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचं अभिनंदनही आहे. आणि खूप छान वाटलेलं आहे. असंच दरवर्षी आता होणार आहे. देवेंद्रजींनी आता डिक्लेअर केलं आहे, तुम्ही सर्वांनी टी व्हीवर पाहिलंच आहे. पुढच्या वर्षी आपण विदर्भात करणार आहोत आणि त्याच्याही पुढच्या वर्षी विश्व संमेलन मराठी असल्यामुळे आपण विश्वामध्ये करायचं आहे. त्यामुळे इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा हे संमेलन होणार आहे. त्यामुळे सर्व मराठी रसिक लोकांना याचा आस्वाद घेत असावा. शासनाला एवढीच विनंती आहे, सर्वांचा खर्च मात्र शासनाने उचलावा. जे जे येऊ इच्छिक आहेत, म्हणजे त्यामध्ये पत्रकार असतील, कलाकार असतील, जे जे उत्साही आहेत येण्यासाठी, त्यांचा थोडाफार हातभार खर्च उचलून आपलं राज्यकर्त्यांनी आम्हाला उत्तेजन द्यावं एवढीच अपेक्षा आहे. वा, खूप सुंदर मॅम. मला मॅम तुम्हाला एक विचारायचं आहे. आपली मराठी सिनेसृष्टी एवढी काय म्हणू, एवढी अभूतपूर्व आहे, एवढी पुढे गेलेली आहे. आत्ताच हल्लीच खूप छान छान सिनेमा आले. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपली मराठी सिनेसृष्टी आता मागे नाही राहिली आहे, खूप छान छान सिनेमे येत आहेत, खूप पुढे जाते. तुमचं मत काय? माझं मत खूपच छान आहे. मराठी सिनेसृष्टी मला असं वाटतं फक्त आपल्या मुंबईपुरती किंवा महाराष्ट्रापुरती किंवा देशापुरती न राहता आपल्या विश्वामध्ये उल्लेखनीय मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा सिरियल असेल, नाटक असेल, यांचा उल्लेख आवर्जून कौतुकानं केला जातो. आणि आपल्याला पार्श्वभूमी लाभली आहे ती भालजी पेंढारकर किंवा व्ही शांताराम असे अनेक दिग्गज फिल्म निर्मात्यांचा किंवा ज्यांनी फिल्मची उत्पत्ती केली त्यांचा लाभलेला वारसा आहे. आणि आता तर टेक्निकलदृष्ट्या AIच्या जमान्यात काम करताना केदार शिंदे असेल किंवा अनेक असे आत्ताचे विजू माने ह्यांनी इतकं प्रगल्भ टेक्निकली केले. कथानक प्रत्येकाला, आत्ताच्या नवीन पिढीला किंवा तरुणांना ते त्यांच्यातलं वाटणारं काळाला अनुसरून असं सादरीकरण करता आहेत. आणि त्यामुळे ते प्रत्येक काय म्हणतात प्रेक्षक त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे आणि त्यांना ती प्रत्येक कथा ती आपल्याच घरातली वाटल्यामुळे खूप एक्सपोजर त्या फिल्मला मिळतं आहे. आणि प्रत्येक ऑडियन्सनी किंवा प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद देऊन ती अजून उदयाला आणावी एवढीच मी कलाकार म्हणून प्रेक्षकांना विनंती करते. आणि शासनानं तर आपल्याला पावलोपावली वेळोवेळी मदत केलीच आहे, अनुदान देऊन म्हणा किंवा इतर काही फॅसिलिटी उपलब्ध करून देऊन मदत करण्याचा ते प्रयत्न करतातच आहेत. पण प्रेक्षकांनी सुद्धा अशा पद्धतीने एनकरेज करून प्रत्येक सिनेमा आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पाहून आम्हाला प्रोत्साहित करावं ही विनंती. तुमच्याशी संवाद साधून खूप खूप छान वाटलं, खूप अभिमान वाटला. आणि मॅम, आणखीन एक की तुम्हाला मराठी मूडसोबत संवाद साधून कसं वाटतं? मी आता तेच म्हणणार होते, जरी तो हा प्रश्न विचारला नसताच तरीसुद्धा प्रेक्षकांनो, मला ह्या लोकांना इथे भेटले मी मराठी संमेलनामध्ये. आणि ह्या चॅनलचे जे टीम जी मला भेटली त्या टीमशी बोलता नवीन टीम आहे. आणि मला असं वाटते
भवितव्यात किंवा फ्युचरमध्ये ABP माझा, स्टार प्लस, स्टार प्रवाह किंवा न्यूजचे 9 TV9 असे जे मोठमोठे चॅनल्स न्यूजचे आहेत किंवा इतर गोष्टींचे ते मोठे चॅनल्स आहेत, त्या लेवलला हे चॅनल लवकरच जाणार आहे आणि हे मला डॅम शुअर आहे. आणि ईश्वराकडे प्रार्थना करते ह्या सर्व टीम मेंबर्सना किंवा ह्या सर्व हे सुद्धा कलाकारच आहेत माझ्यासारखे, ह्यांना लवकर ईश्वराने आशीर्वाद द्यावे ही इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. खूप खूप आशीर्वाद असावे तुमचे मराठी मूडवर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.